नमस्कार मंडळी, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. आणि आज आपल्याला पाहायचं की ऑपरेशन सिंदूर जे भारतीय सैन्यानं केलेलं आहे. भारतीय सैन्यानं पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांची ती ठिकाणं उद्ध्वस्त केलेली आहेत आतंकवाद्याची. त्याला आपण ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलं होतं. तर नेमका हा प्लॅन कसा ठरला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्लॅन ठरवण्यामध्ये मुख्य कोण होतं, कोणावर कोणती जबाबदारी दिली, टीम कशी निवडली, जागा कशा निवडल्या, हल्ला कसा ठरला करायचा, त्याच्यासाठी काय साधनं वापरायची, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते अत्यंत गोपनीय पद्धतीने केलेलं आहे. आणि त्याच्यासाठीची जी टीम होती ती सुद्धा निवडताना खूप काळजी घेण्यात आलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एका एका पॉइंट नुसार पाहायच्या आहेत की भारतीय सेना या जगामध्ये सर्वोत्कृष्ट कार्य करू शकते यांनी आणि अशा पद्धतीने आपले ऑपरेशन्स पार पाडू शकते, इथं दाखवून दिलंय. तर या सैन्याला पुन्हा एकदा शतशः नमन करतो, त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि सदैव हा देश या भारतीय सैन्यांच्या ऋणामध्ये राहील. कारण त्यांच्यामुळेच आज आपण सुखाने जगू शकतो आहोत, आपण म्हणजे चांगलं झोपू शकतो आहोत असं आपल्याला म्हणावं लागेल. बघा, तर नेमकं काय काय घडलं आणि कशा पद्धतीने घडलं ते आपण पाहूयात. तर बघा, सुरुवातीला काय झालं, पहलगाम हल्ला झाला, 22 तारखेला हल्ला झाला. हल्ल्यानंतर लगेच 22 तारखेला हल्ला झाल्याबरोबर या भ्याड हल्ल्याला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीमध्ये भारतीय उच्चपदस्थ लोक जी होती, जे अत्यंत महत्त्वाचे देशाच्या सुरक्षेसाठी आणि सार्वभौमत्वासाठी काम करतात, ज्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे देशाच्या संरक्षणाची, असे सगळ्या लोकांची एक बैठक गेली. त्या बैठकीमध्ये स्वतः अजित डोवाल हे सुद्धा होते, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, उच्चपदस्थ आहेत, ते मुख्य आहेत ते त्याचे, आहे की नाही. तर ते सुद्धा होते. त्यांना काही विशेष सूचना करण्यात आल्या. त्या सूचनेनुसार डोवाल साहेबांनी काय केलं, मग लगेचच्या लगेच तिन्ही दलांची बैठक घेतली. अजित डोवाल यांनी काय केली, मोहिमेची जबाबदारी स्वीकारली आणि वायुसेना, नौसेना आणि थलसेना, भारताच्या ज्या 3 सेना आहेत त्या तिन्ही सेना प्रमुखांची एक बैठक घेतली आणि आपल्या देशावर, आपल्या देशातल्या निष्पाप लोकांवर जो भ्याड हल्ला झाला त्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी नव्हे, तर तो हल्ला पुन्हा होऊ नये आणि आतंकवादाचं कंबरड मोडलं जावं, हा बदल्यापेक्षाही मोठा उद्देश आहे. त्या उद्देशासाठी काय केलं, त्यांनी या तिन्ही सेना दलाची बैठक घेतली. म्हणजे केवळ बदला घ्यायचा होता का, नाही, तर बदल्यापेक्षा महत्वाचं आहे की इथून पुढे असं होऊ नये आणि आतंकवाद जिथून मोठा होतोय ती जड, ती जे मूळ आहे तेच नष्ट झालं पाहिजे. यासाठी मग हे तिन्ही दलाची काय केली, बैठक घेतली, त्यांना विशेष सूचना केल्या आणि त्याच्यानंतर मग ठरला प्लॅन. एक तर गुप्तचर माहिती, म्हणजे आपले भारतातले ज्या गुप्तचर संघटना आहेत, जसं रॉ असेल किंवा जे आपली माहिती सगळे तांत्रिक संशोधन करतं ते NTRO असेल, या सगळ्यांना कामाला लावलं. आणि मग त्यांनी स्वतः पाकिस्तानमध्ये रॉच्या संघटनेचे जे गुप्तचर असतात त्यांनी स्वतः पाकिस्तानमध्ये जाऊन सर्च ऑपरेशन केलं की नेमकं कुठं आतंकवादी तयार होतात, त्यांना कुठं प्रशिक्षण मिळते, त्यांना कुठं हत्यारं पुरवले जातात, हे सगळं त्यांनी शोधलं. आणि या तळांवर सतत त्यांनी देखरेख ठेवली की तिथं निष्पाप माणसं जातात का, तिथं लोक जातात का, तिथं मिलिटरीवाले जातात का, तिथं कोण आहे ज्याच्यामध्ये आपण जर हल्ला केला या ठिकाणी तर काही वेगळं एखादं निष्पाप माणूस मरू शकेल का, अशी सगळी देखरेख केली. आणि या देखरेखीनंतर त्यांनी इतकं अचूक आणि गोपनीयरित्या ठिकाणं ठरवली की त्यांनी काय केलं, त्याच्यानंतर ती ठिकाणं कोणकोणती आहेत ते सांगितलं. बघा, POK मध्ये 9 ठिकाणं होती, ज्याच्यामध्ये मुझफ्फराबाद आहे, बाग आहे, कोटली आहे, भीमाबेर, गलपूर, सियालकोट, चकामरू, मुरिदके आणि बहावलपूर, अशी 9 ठिकाणं आपल्या रॉ आणि त्या दुसऱ्या संघटनेनं तिथलं जे तंत्रज्ञान आहे किंवा तिथल्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या इथं सांगितल्या आणि अत्यंत गुप्तपणे अशा 9 ठिकाणांची निवड केली की जिथे आपल्याला हल्ला करायचा आहे. त्यांनी ती 9 ठिकाणं तिथून त्याचं लोकेशन वगैरे इतकं अचूक पाठवलं की, आणि इतक्या अचूकपणे त्यांची रेखी केली किंवा इतक्या अचूकपणे त्याची तपासणी केली, निरीक्षण केलं की तिथं एकही निष्पाप बळी जाणार नाही. केवळ आणि केवळ आतंकवादी आणि त्यांना तयार करणारी सेंटर्स आहेत, अशा ठिकाणी त्यांनी हे 9 ठिकाणं निवडले. त्याच्यानंतर टीम निवडणं हे जिकरीचं काम होतं, कारण टीम आपल्याला अत्यंत लहान पाहिजे होती, कारण जास्त मनुष्यबळ वापरायचं नाही, मग लहानात लहान टीम निवडायची. पण निवडलेले अधिकारी, निवडलेले सैन्य हे अत्यंत परफेक्ट असलं पाहिजे. त्यांनी कमीत कमी वेळामध्ये योग्य पद्धतीनं ठरल्याप्रमाणे अचूक ठिकाणी जाऊन तो मारा केला पाहिजे आणि ते सुखरूप परत आलं पाहिजे. याच्यासाठी छोटीशी टीम पण अत्यंत कार्यक्षम अशी टीम निवडण्यात आली. या टीमनं गुप्तपणे ऑपरेशनची ब्ल्यूप्रिंट तयार केली, म्हणजे नेमका हल्ला कसा करायचा, कधी करायचा, कोणत्या वेळी करायचा. आणि हे सगळं करण्यासाठी स्वतः या टीमचे जे लीडर होते ते टीम लीडर 4 दिवस एका गुप्त ठिकाणी, बंदिस्त ठिकाणी बसून होते, ज्यांनी हा पूर्ण प्लॅन केला. ठिकाणांचा मॅप तयार करणं असेल किंवा मग तिथं हल्ल्यासाठी कोणते म्हणजे विमानं वापरायची किंवा कोणते फायटर जेट वापरायचे, कोणते क्षेपणास्त्र वापरायचे, या सगळ्याचं मायक्रो प्लॅनिंग केलं. आणि हे मायक्रो प्लॅनिंग कोणाच्या बापाला कळू नये म्हणून काय केलं, तर म्हणून त्यांनी हे केलं, सगळ्या तयाऱ्या केल्या. आणि त्याच्यानंतर 6 ते 7 मेच्या दरम्यान, 6 ते 7 मे 2025च्या दरम्यान रात्रीच्या वेळेला त्यांनी काय केले,
अचानकपणे हल्ले चढवले. म्हणजे 1:05 ते 1:44 म्हणजे जवळपास 40 मिनिटांमध्ये हे हल्ले केले 9 ठिकाणी. 40ला 40 मिनिटांमध्ये हे सगळे 9ही हल्ले एकाच वेळी एकाच क्षणी केले. कारण की एक हल्ल्यानंतर दुसऱ्या हल्ल्यात जर वेळ लागला असता तर कदाचित त्यांना कळालं असतं की आपल्या देशावर काहीतरी वेगळं संकट आहे. कदाचित त्यांना भ्रम पैदा झाला असता पाकिस्तानला की यांनी आमच्यावरच हल्ला केला काय. आपण पाकिस्तानवर हल्ला केला नाही. भारतानं पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. भारताने असं स्पष्ट सांगितलं की आम्ही फक्त आणि फक्त आतंकवादी सेंटर जे आहेत, प्रशिक्षण स्थळ आहेत, त्याच्यावर हल्ला केला. कारण त्यांनी आमच्या देशात येऊन आमच्या सार्वभौमत्वावर हल्ला केलेला आहे. काही प्रश्न वेगळे असतील की ते देशात आले कसे, त्यांनी इतक्या लोकांना मारलं कसं, आपली सुरक्षा यंत्रणा काय करत होती, या बाबतीत स्वतः केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी सुद्धा सांगितलं की सुरक्षा यंत्रणेकडून चूक झाली. हे त्यांनी मान्य केलं आणि ते मान्य करावंच लागेल. कारण शेवटी या देशातल्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी स्वीकारणं हे इथल्या सरकारचं कर्तव्य आहे. आपण सरकारला बोलू शकतो, सरकारवर टीका करू शकतो, सरकारच्या बाबतीमध्ये आपली वेगवेगळी मतं असू शकतात, पण सैन्याच्या बाबतीत मात्र आपलं मत वेगळं असू शकत नाही. कारण भारतीय सैन्य हे जगातलं सर्वोत्कृष्ट सैन्य आहे. इथला सैनिक हा पगारासाठी नाही तर या देशासाठी लढतो, स्वतः जीवाची बाजी लावतो. म्हणून सैन्यावर शंका घेणं म्हणजे स्वतःच्या बापावर शंका घेण्यासारखं आहे. सरकारवर शंका घेऊ शकता पण सैन्यावर कोणी शंका घेऊ शकत नाही. तर पुढचा मुद्दा काय आहे याच्यामध्ये, तर सॅटेलाइट इमेजरी आणि अचूक मिसाईल तंत्रज्ञानामुळे नागरी हानी टाळली. बघा, जिथं हल्ला करायचा तिथं बरोबर, म्हणजे इंटेलिजन्सनं बरोबर सांगितलं होतं की मसूर असद आहे, हा लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख आहे किंवा कोणत्या तरी संघटनेचा प्रमुख आहे आणि हा काय करतो, इथं अशा पद्धतीनं प्रशिक्षण स्थळ चालवतो, तिथं बरोबर हल्ला झाला. याच्या कुटुंबातले सुद्धा, याचे भाऊबंद सगळे मारले गेले. हे सुद्धा स्वतः म्हणलं की मी सुद्धा मरायला पाहिजे होतो. जो माणूस माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य करते, जो माणूस माणसांना छळतो, माणसांना त्रास देतो, माणसांवर अत्याचार करतो आणि त्या निष्पाप लोकांचा बळी घेतो, त्या प्रत्येकासोबत असं होतं. मग ते भारतातले असो, भारताच्या बाहेरचे असो, कोणत्याही देशातले असो, कोणत्याही जगातले असो, ते फक्त युद्ध असो का घरात सुद्धा तुम्ही एखाद्या महिलेवर त्रास करत असाल किंवा कोणी एखाद्या महिलेसोबत अत्याचार केला असेल, कोणी एखाद्याचा जीव घेतला असेल, काही पण, त्याच्या कर्माची फळं त्याला इथंच भोगावं लागतात. आणि याच्या कर्माची फळं याला भोगायला भारतीय सैन्याने भाग पाडलं. याच्या घरातले सगळे मिळून ते सगळे आतंकवादी कारवायांमध्ये सामील होते. म्हणून अशा पद्धतीनं बरोबर परफेक्ट जागा निवडल्या, परफेक्ट स्थळं निवडले आणि त्या बरोबर त्याच ठिकाणी हमले झाले. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट, या हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदायातून पाकिस्ताननं कांगावा केला की बाबा भारतानं आमच्यावर हल्ला केला, भारतानं आमच्यावर हल्ला केला. तर असं काही होऊ नये आणि भारताला चुकीचं समजू नये किंवा भारतीय सैन्याला चुकीचं समजू नये किंवा मुद्दामून युद्ध लादला असं कोणी म्हणू नये. म्हणून आंतरराष्ट्रीय डिप्लोमसी करण्यात आली. त्यानुसार बाकीच्या देशांना आधीच कळवण्यात आलं की आमच्यावर असा हल्ला झाला, आम्ही त्या प्रशिक्षण स्थळावर हल्ला करणार आहोत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हल्ल्याच्या कारवाईनंतर सुद्धा हे सांगण्यात आलं की या पद्धतीनं आम्ही हल्ले केले, याच्यामध्ये कोणताही पाकिस्तानी निष्पाप नागरिक किंवा पाकिस्तानी सैन्य यांच्यावर आम्ही हल्ला केला नाही, तर आम्ही हल्ला केला फक्त आणि फक्त आतंकवादी प्रशिक्षण स्थळावर आणि आतंकवाद्यांना मारण्यासाठी. हे सगळ्या जगाला पटवून देण्यात भारत यशस्वी ठरला आणि म्हणून भारतावर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही. ही भारताच्या आत्मसंरक्षणासाठीची आणि सार्वभौमत्वासाठीची असलेली कारवाई होती, हे सगळ्या जगानं मान्य केलं. महत्त्वाची गोष्ट काय की मॉक ड्रिल वगैरे घेतलं होतं, आहे की नाही, आणि या सगळ्या गोष्टीमुळं पाकिस्तानला काय वाटलं, मॉक ड्रिल घेतल्यामुळं की पाकिस्तान असं वाटलं की भारतच घाबरला काय की आता आपण हल्ला करणार आहोत म्हणून भारतामध्ये मॉक ड्रिल चालू आहे आणि भारतीय नागरिकांना कसं लपायचं, कसं काय करायचं, लाईट कसे बंद ठेवायचे, असे वेगवेगळे प्रशिक्षण दिले. पाकिस्तान लय खुश झाला, त्याला वाटलं भारतच घाबरला. पण त्याला एक गोष्ट लक्षात आली नाही की बाबा रे, भारत तुझा बाप आहे की नाही. बापाला माहीत असते आपलं पोरगं कसं येते. तर बापाला माहीत होतं आपलं पोरगं भीक मागून खाते, त्याच्या 2 टायमाच्या खायची सोय नाही, प्यायची सोय नाही, त्याच्या घरात काहीच नाही, 4-4 दिवस ते आंघोळ करत नाही. मग हे सगळं जर चालू असेल तर भारताला माहीत होतं आपल्या पोराची लायकी काय आहे. म्हणून भारतानं स्वतःच्या देशामध्ये मॉक ड्रिल घेतली, हे फक्त याच्यासाठी की गुप्तता पाळता यावी. नो नीड टू नो, म्हणजे कोणालाही माहीत असण्याची गरज नाही की आपलं काय चालू आहे. आणि या पद्धतीनं पाकिस्तानला काहीच कळू दिलं नाही. पाकिस्तान कोमात आणि भ्रमात राहिला आणि भारतानं बरोबर त्या 4 दिवसामध्ये परफेक्ट या हमल्याची या ऑपरेशनची तयारी केली आणि परफेक्ट 9 ठिकाणी हमले केले. आता आपण जरी 9 ठिकाणी म्हणत असलो, पाकिस्तान काही बोंबलू द्या, त्याचं कामच आहे बोंबलणं, त्याला दुसरं काहीच येत नाही. जे नाकर्त लेकरू असते, जे नीच आणि नालायक लेकरू असते, जे मायबापाच्या नावाला कलंक लेकरू असते, ते लेकरू नेहमी मायबापाच्या नावानं बोंबलत राहते. तसं पाकिस्तानचं काम तेच आहे, नुसतं भारताच्या नावानं बोंबलणं. त्यांना अजूनपर्यंत हेच कळालं नाही की आपण इथं काच्यासाठी आलो आणि आपला जन्म काच्यासाठी झालेला आहे. त्याला जगण्याची अक्कल नाही, वागण्याची अक्कल नाही, तर देश म्हणून ते कधी मोठे होतील. म्हणजे त्यांचा आपली काय बरोबरी आहे का, काहीच बरोबरी नाही. तर ते राहिले भ्रमात आणि अशा पद्धतीनं मग त्यांनी बोंबाबोंब केली सुरू की आमच्याकडे काही जण त्याचे म्हणले की आमच्यावर हल्लाच झाला नाही, काही जण म्हणले, तिथल्या PTIनं म्हणजे सरकारी वृत्तपत्रानं सांगितलं
म्हणजे पाकिस्तानच्या प्रेसनं की बाबा काय झालेलं आहे, तर जवळपास 6 ठिकाणी हल्ले झालेत आणि इतके लोक मेलेत. म्हणजे हल्ला झाला 100% खरं आहे आणि कशा पद्धतीनं झाला, कुठं झाला हे सुद्धा 100% खरं आहे. अजूनपर्यंत त्यांनी असं म्हटलेलं नाही की हल्ला झाला नाही म्हणून. काही लोक म्हणतात की भारताने उगाच असं केलं तसं केलं, पण 100% हा हल्ला अगदी परफेक्टरित्या झाला, परफेक्ट ठरलेल्या ठिकाणी झाला आणि याची माहिती स्वतः लष्करी अधिकाऱ्यांनी येऊन दिलेली आहे. आणि याला नाव दिलं आपण ऑपरेशन सिंदूर. याच्या मागे एक भावनिकता आहे, एक गोष्ट आहे की त्या लोकांनी, त्या आतंकवाद्यांनी काय केलं, आपल्या इथल्या निष्पाप 28 लोकांचा बळी घेतला. ते पण विचारून फक्त माणसांचा, त्यांच्या पत्नीसमोर म्हणजे बायकोसमोर, आणि त्यांचं कुंकू पुसलं. आणि त्यांचं कुंकू पुसलं म्हणून त्या कुंकवाचा बदला घेण्यासाठी आपण ऑपरेशन सिंदूर हे जे ऑपरेशन सिंदूर हे ऑपरेशन राबवलं. आता याच्यामध्ये मुळात मुद्दा असा होता, त्यांना असं वाटलं की धर्म विचारून मारावं भारतीयांना, म्हणजे भारतातल्या लोकांचं भांडण होईल. धर्मावरून विचारून जर मारलं तर या लोकांना म्हणजे हिंदू मुस्लिम भारतात भांडणं होतील. पण त्यांना एक गोष्ट माहीत नाही की भारतामध्ये गावात सुद्धा भावकीमध्ये 2 भावामध्ये धुऱ्याहून भांडणं असले तर एकूण एकाला मारामारी करतील, अक्षरशः काठ्यालाट्यानं हाणतील. पण बाहेरचं कोणी जर अंगावर आलं तर त्याला दोघं भाऊन मिळून मारतात. हे अजून पाकिस्तानला माहीत नाही, कारण इथं आमच्यात किती वाद असले, काही तंटे असले, आम्ही नुसतं एकूण एकाकडे पाहिलं म्हणून जरी भांडण करत असलो आणि मारत असलो, तरी जेव्हा देशाचा प्रश्न येतो, जेव्हा राष्ट्राचा प्रश्न येतो, तेव्हा मात्र आम्ही सगळे एक असतो. ना हिंदू, ना मुस्लिम, ना शीख, ना ईसाई, आम्ही सगळे यावेळेला भाई असतो. आणि आम्हाला आणि त्यांनी कारण काय दिलं होतं की भारतामध्ये धार्मिक तेढ वाढलंय आणि धार्मिक द्वेष वाढलाय, मुस्लिमांचा द्वेष केला जातो आणि म्हणून आम्ही इथल्या हिंदूंना मारला, असं त्यांनी त्या हल्ल्यातून दाखवून इथल्या लोकांमध्ये भांडणं लावायचा प्रयत्न केला. पण त्याच्याही पुढे भारत सरकार गेलं. भारत सरकारनं काय केलं, या हल्ल्यानंतर जी पत्रकार परिषद घेतली तिच्यामध्ये एक मुस्लिम अधिकारी आणि एक शीख अधिकारी अशा 2 महिला अधिकाऱ्या या पत्रकार परिषदेला पाठवल्या, ज्यांनी या सगळ्या ऑपरेशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. आणि त्यांनी देशाला आणि पाकिस्तानला आणि आतंकवाद्याला सांगून टाकलं की आम्ही अंतर्गत कितीही भांडत असलो, आमच्यात कितीही काही धुसफूस असली, तरी सुद्धा जेव्हा देशावर संकट येतं तेव्हा आम्ही सगळे एक आहोत आणि आमचा देश हा धर्मनिरपेक्षच देश आहे. इथं कोणत्याही धर्माला कोणत्याही इतर धर्मापेक्षा मोठं किंवा कमी लेखल्या जात नाही. आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत, धर्मनिरपेक्ष राहणार आणि आमच्या देशामध्ये स्त्री पुरुष समानता आहे. म्हणजे आमच्या सैन्यामध्ये सुद्धा स्त्री पुरुष समानता आहे, असा एक चांगला पॉझिटिव्ह मेसेज दिला. मूळ मुद्दा असा आहे की हे सगळे गेलेले 28 बळी, त्यांचं तर काय आता नुकसान भरून येणार नाही. त्यांना त्यांच्या आयुष्यात त्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना आयुष्यामध्ये पुन्हा काही ते परत मिळणार नाहीत. ही खूप मोठी घटना दुर्दैवी आहे आणि याचं दुःख सगळ्या भारताला आहे, नव्हे तर हे दुःख कायम आयुष्यभर राहणार आहे इथल्या प्रत्येक माणसाला. पण एक ही कारवाई करून त्यांच्या घरच्यांना कुठंतरी त्यांच्या मनामध्ये न्याय मिळतोय बाबा, अशी एक भावना जागृत करावी आणि त्यांना जगण्याची नवी उमेद मिळावी. आणि आपल्या पतीला ज्यांनी कोणी शिक्षा केली किंवा ज्यांनी कोणी आपल्या पतींचा जीव घेतला, बळी घेतला, त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी हे जे काही केलेलं आहे त्याचं त्यांना थोडंफार का होईना मनाला समाधान वाटावं. अजूनही ज्यांनी हल्ला केला ते सापडले नाहीत, पण आज नाही उद्या सापडतील. भारतीय यंत्रणा तेवढ्या सक्षम आहेत की त्यांना सापडवतील आणि त्याच्यासाठी प्रयत्न होतील. वाट पाहू आपण त्याही गोष्टीची. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण फुलाची पाकळी म्हणून समाजासाठी काहीतरी करत असतो. तर आपण नवोदय 2026 ची ऑनलाईन बॅच सुरू केलेली, ज्याच्यामध्ये 2 बॅच आहेत. एक बॅच आहे फ्री, ज्याची फीस नाही, फक्त तुम्हाला जायचं आहे ॲपवर, एटीएम गुरु एज्युकेशन ॲपमध्ये जा, ॲप डाउनलोड करा आणि ही फ्रीवाली बॅच घेऊ शकता. आतापर्यंत जवळपास 10,000 मुलांनी फ्रीवाली बॅच घेतलेली आहे. फ्री बॅचमध्ये गेल्या वर्षी जेवढं काही वर्षभर शिकवलं तेवढे सगळे व्हिडिओ रेकॉर्डेड टाकलेले आहे. एक व्हिडिओ तुम्ही किती वेळा पाहू शकता, कोणत्याही वेळेला पाहू शकता, कोणतंही बंधन नाही. आणि दुसरी एक बॅच आहे आपली लाईव्ह बॅच आहे, ती पेड आहे. पेड याच्यासाठी आहे की थोडाफार जो खर्च असतो लाईट बिलचा, बोर्ड चालू ठेवण्यासाठीचा, एसीचा, सगळ्या गोष्टीचा तो खर्च निघावा आणि मला माझा रिझल्ट दाखवता यावा म्हणून आपण एक लाईव्ह पेड बॅच घेत असतो. या लाईव्ह बॅचमध्ये 1 वर्षाचा कालावधी आहे. दररोज 2 तास, सकाळी 6 ते 7 व रात्री 7 ते 8 आणि दर शनिवारी टेस्ट असते. दररोज स्वाध्याय दिला जातो. वर्षभरात 200 टेस्ट होतात आणि वैयक्तिक लक्ष देण्यात येते. जर तुम्हाला ही लाईव्ह किंवा रेकॉर्डेड बॅच घ्यायची असेल तर तुम्ही एटीएम गुरु एज्युकेशन हे ॲप प्ले स्टोअरला जाऊन डाउनलोड करा आणि ही बॅच घ्या. बॅच लावण्यापूर्वी तुम्हाला पेड बॅच लावायची असेल तर त्या बॅचमध्ये फ्री व्हिडिओ आहेत, ते पाहून घ्या. मी कसं शिकवतो ते पहा आणि नंतर ठरवा. तर चला, परत एकदा तुम्हाला विनंती करतो की एटीएम गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्ले स्टोअरवरून एटीएम गुरु एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या मुलातील पैसा हा शिक्षणातला अडथळा ठरू नये यासाठी प्रयत्न करा. ठीक आहे, धन्यवाद. थांबूया इथं. जय हिंद.